टोमॅटोचे भाव घसरले, शेतकऱ्यांनी रस्त्यावर टोमॅटो फेकून दिले. शेतकऱ्यांचा सरकारच्या विरोधात संताप. तिरुपती बालाजीच्या प्रसादामध्ये मांसाहारी पदार्थ प्रकरणी सीबीआयकडून 4 जणांना अटक झाल्याची सूत्रांची माहिती. सीबीआयच्या एसआयटी कडून चौकशी सुरू. नवी दिल्लीमध्ये यंदाचं 98वं अखिल भारतीय मराठी संमेलन. आवश्यक सुविधांसाठी खास दूत नेमल्यानं आयोजकही अवाक. पंतप्रधान मोदी संमेलनाचं उद्घाटन करणार. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अवघ्या 13 दिवसांवर 98व्या संमेलनाच्या रेल्वेचं वेळापत्रक अद्याप जाहीर नाही. संमेलनात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांमध्ये संभ्रमावस्था. परळीमध्ये होणार पशुवैद्यकीय महाविद्यालय. पशुविज्ञान विद्यापीठाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वतीनं जागेची पाहणी. महाविद्यालय स्थापन करण्याचे पंकजा मुंडे यांनी केलं होतं जाहीर. राज्य सरकारकडे 488 कोटींची थकबाकी. पुणे जिल्हा परिषदेला आर्थिक फटका. मुद्रांक शुल्कचं अनुदान रखडलं. एसटी बस प्रवासातही यूपीआय सुपरहिट. तिकिटासाठी सुट्या पैशांची कटकट थांबली. पुणे विभागामध्ये सध्या 1800 यूपीआय मशीन. शासकीय सोयाबीन खरेदीची मुदत संपली. अमरावतीमधील नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचा सोयाबीन घरातच पडून 2000 शेतकऱ्यांचा सोयाबीन शासकीय खरेदीपासून वंचित. पुण्यात एका चिकन विक्रेत्याला मारहाण. बीफ विकल्याच्या संशयावरून मारहाण. हल्ल्यात 2 जण गंभीर जखमी. नागपूरमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग. स्टेशनरीच्या दुकानात खरेदी करण्यासाठी गेलेल्या मुलीचा विनयभंग. नंदनवन पोलिसांनी आरोपीला केली अटक. भंडाऱ्यातील लाखनी ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्याला मारहाण. संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. मारेकऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी. भारतात अवैधरित्या राहणाऱ्या 16 बांगलादेशी नागरिकांना अटक. झोन 1 टीमची कारवाई. परकीय नागरिक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल. छत्रपती संभाजीनगरमध्ये खुलताबादच्या जवळ भीषण दुर्घटना. भरधाव वाहन उभ्या ट्रॅक्टर ट्रॉलीला धडकलं. अपघातामध्ये वाहन चालकाचा जागीच मृत्यू. 1 जण गंभीर जखमी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.